वाशिम शहर वाहतूक शाखेची अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कार्यवाही। वाशिम शहरातील वाढत्या अवैध वाहतूक प्रवाशाला आळा घालण्यासाठी 26 मे रोजी शहर वाहतूक शाखेच्या वतीने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करून कलम 66/192 मोटार वाहन कायद्याअंतर्गत 29 वाहन धारकाविरुद्ध कारवाई करून 2,90,000चा दंड आकारण्यात आला आहे। सदरची मोहीम ही अशाच प्रकारे नियमित राबविण्यात येईल। अवैध वाहतूक प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनाविरुद्ध व त्या वाहनाच्या चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब किसनराव नाईक व त्यांचे पथक सह पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता शिंदे, अंमलदार सुनील वाणी, दीपक मुळे, विष्णू साबळे, चालक रामेश्वर दोनतकर यांनी केल्याची माहिती मिळालेली आहे। प्रतिनिधी किशन काळे।